विविध भारती पुणे ठळक बातम्या. महाराष्ट्र पोलीस दलाचा आज वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व कर्तव्यनिष्ठ पोलीस बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भामरागड जिल्ह्यातील कोनसरी इथं काल डीआरआय प्लांट, लॉयड्स राज विद्यानिकेतन शाळा, काली अम्मल रुग्णालय, लॉयड्स वान्या क्लोदिंग कंपनी इत्यादी प्रकल्पांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन आणण्यासाठी जिल्ह्यात उद्योग येत असून भविष्यात हा जिल्हा समृद्ध आणि संपन्न जिल्हा असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधं आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचं नवनिर्वाचित सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल सांगितलं. आरोग्य भवनातील सभागृहात आयोजित बैठकीत आबिटकर यांनी काल आरोग्य विभागाचा आढावा घेतला. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरवण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ पद्धतीनं तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सरहद पुणेतर्फे दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पुण्यातील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ आज संध्याकाळी महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड इथं आयोजित करण्यात आला आहे. या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून प्राध्यापक मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी तर डॉ सतीश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दिवंगत मधुकर खांडवे आणि मधुकर हस्तक या संगीतप्रेमी रसिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ मधुस्मृती या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचं आयोजन काल करण्यात आलं होतं. या समारंभात तरुण आघाडीचे कलाकार राजस उपाध्ये यांचं व्हायोलिन वादन आणि विदुषी कलापिनी कोमकली यांचं गायन आयोजित करण्यात आलं होतं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 11:58 वाजून